महाराष्ट्रातील सर्व कर्मचाऱ्यांना नमस्कार. आपण सध्या केंद्र सरकारने लागू केलेली NPS योजना आणि त्या NPS योजनेची वास्तव परिस्थिती, त्यासोबतच याच NPS योजनेअंतर्गत मागील 24 जानेवारी 2025 रोजी केंद्र सरकारने नवीन आणलेली UPS योजना, ज्याला युनिफाईड पेन्शन स्कीम म्हटले जाते, या योजनेविषयीची माहिती घेत आहोत. प्रथमतः आपण केंद्र सरकारने लागू केलेल्या या 25 जानेवारी 2025 रोजीच्या राजपत्राविषयीची सविस्तर असा माहिती भाग 1 म्हणून सोबतच्या आलेल्या आय बटनातील व्हिडिओमध्ये पाहिले की केंद्र सरकारने राजपत्रामध्ये कोणकोणत्या अटी आणि शर्ती घालून कर्मचाऱ्यांना UPS योजना लागू केली. त्यानंतर भाग 2 मध्ये आपण पाहिलं आहे, वरील आय बटनामध्ये आपल्याला सविस्तर व्हिडिओ पाहायला मिळेल की या भाग 2 मध्ये आपण पाहिलं की केंद्र सरकारच्या या राजपत्रानुसार प्रत्येक कर्मचाऱ्याच्या परिस्थितीनुसार किंवा त्या योजनेतील प्रत्येक अटीनुसार कर्मचाऱ्याची UPS अंतर्गत मिळणारी जे काही पेआउट आहे ते कसं निघणार आहे हे राजपत्रातील उदाहरणाला धरूनच आपण सविस्तर असं पाहिलं. त्यानंतर केंद्र सरकारने मागील 20 वर्षापूर्वी लागू केलेल्या NPS योजनेची वास्तव परिस्थिती, म्हणजे ती NPS योजना जुन्या पेन्शनच्या प्रमाणात कशा पद्धतीने निवृत्ती वेतन देऊ शकत नाही हे केंद्र सरकारने अवघ्या 4 वर्षात म्हणजे 2009 मध्येच स्वतः सिद्ध केलं. आणि त्यानंतर साधारण 2019 पर्यंतची परिस्थिती आपण पाहिली की ज्यामध्ये केंद्र सरकारने वेगवेगळ्या सुधारणा करून आपल्या कर्मचाऱ्यांना 1972च्या जुन्या पेन्शनच्या निवृत्ती वेतनाचे जे नियम आहेत त्यातील अनेक बाबी पुन्हा लागू केल्या. त्याच व्हिडिओमध्ये मी आपणास हेही दाखवून दिलं आहे की अंतिम वेतनाच्या 20 वर्ष NPS मध्ये सेवा केल्यानंतर कर्मचाऱ्यांना किती निवृत्ती वेतन ॲन्युटी प्लॅन अंतर्गत मिळणार आहे. त्यामध्ये आपण 30 वर्षानंतर किती, जुन्या पेन्शनच्या प्रमाणात जाण्यासाठी किती वर्ष सेवा झाली पाहिजे आणि खरंच तेवढी सेवा होऊनही देखील कर्मचाऱ्याला ॲन्युटीतून मिळणारं जे काही रिटर्न आहे, जे काही पेन्शन स्वरूपात NPS मध्ये दिलं जाणार आहे, ते खरंच कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनाचा उदरनिर्वाह भागवणार आहे की कर्मचाऱ्याच्या नातवाच्या पॉकेट मनी एवढं ठरणार आहे, हे सर्व आपण भाग 2 मध्ये NPSच्या वास्तव परिस्थितीमध्ये पाहिलं. आज आपण केंद्र सरकारने लागू केलेली जी UPS योजना आहे त्या UPS योजनेमध्ये केंद्र सरकार कर्मचाऱ्यांना कुठं आणि कसं फसवत आहे हे म्हणण्यामागचं कारण एकच आहे की त्यातील अनेक बाबीविषयीची स्पष्टता नाही आणि अनेक बाबीमध्ये शासनाने चलाखी केली आहे, जेणेकरून कसंही पाहिलं तरी कर्मचारी हा त्यामध्ये अडचणीत येत आहे आणि कर्मचाऱ्याच्या वेतनावर, निवृत्ती वेतनावर कशा पद्धतीने डल्ला शासन मारत आहे हे आजच्या व्हिडिओमध्ये आपल्याला पाहायचं आहे. तर आपल्याला माहिती आहे की साधारण 24 सप्टेंबर 2024 रोजी केंद्र सरकारने केंद्रीय मंत्रिमंडळामध्ये निर्णय घेऊन आपल्या कर्मचाऱ्यांना NPS अंतर्गतच UPS योजना देण्याविषयीचे शितोवाच दिले. याविषयीचं राजपत्र भलं त्यांनी 25 जानेवारी 2025 रोजी निर्गमित केलं, परंतु ज्यावेळी 24 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ निर्णय झाल्यानंतर केंद्रीय कॅबिनेट विषयी ब्रीफ जी पत्रकार परिषद झाली त्यामध्ये माहिती देताना तत्कालीन मंत्री अश्विनी वैष्णवजी यांनी जे काही म्हटलं होतं त्यामध्ये आपल्या लक्षात येईल की त्यांनी या योजनेतून कर्मचाऱ्यांना जे काही पेन्शन स्वरूपात मिळणार आहे ते पेन्शन म्हणून असणार आहे. आपण पाहू शकता, अश्योर्ड पेंशन, अश्योर्ड फैमिली पेंशन और अश्योर्ड मिनिमम पेंशन, इन तीनों के तीनों जो आपने पिछले पेज पे तीनों पिलर्स देखे, अश्योर्ड पेंशन, अश्योर्ड फैमिली पेंशन और अश्योर्ड मिनिमम पेंशन. या व्हिडिओमध्ये त्यांनी प्रत्येक ठिकाणी पेन्शन या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. मग तो ॲश्युअर्ड पेन्शन असेल, ॲश्युअर्ड फॅमिली पेन्शन असेल, ॲश्युअर्ड मिनिमम पेन्शन असेल, तिन्ही त्यांनी पेन्शन या शब्दाचा स्पष्ट असा उल्लेख केलेला आहे. परंतु जेव्हा 25 जानेवारी 2025 रोजी हे राजपत्र निर्गमित झालं, या राजपत्रामध्ये स्पष्टरित्या आपण पाहिलं तर पेन्शन या शब्दाचा कुठेही उल्लेख स्पष्टरित्या आलेला दिसून येत नाही. मग या राजपत्रामध्ये काय आहे की जे त्यांनी पत्रकार परिषदेमध्ये 24 सप्टेंबर 2024 रोजी सांगितलं होतं की आम्ही कर्मचाऱ्यांना ॲश्युअर्ड पेन्शन देऊ, त्याऐवजी या राजपत्रामध्ये म्हटलेलं आहे आम्ही कर्मचाऱ्यांना ॲश्युअर्ड पे आउट देऊ, म्हणजे सुनिश्चित भुगतान देऊ. म्हणजे या ठिकाणी माझ्यासारख्याला प्रश्न पडतो की केंद्र सरकारने आपल्या राजपत्रामध्ये पेन्शन या शब्दाचा ॲश्युअर्ड पेन्शन, सुनिश्चित निवृत्ती वेतन असा उल्लेख न करता ॲश्युअर्ड
पे आउट म्हणजेच सुनिश्चित भुगतान असा उल्लेख का केला असावा? केंद्र सरकारने याविषयी स्पष्टीकरण दिलं तर बरं होईल. दुसरी गोष्ट, आपण पारिवारिक पेन्शनच्या बाबतीत केंद्र सरकारने राजपत्रामध्ये सुनिश्चित पारिवारिक पेन्शन, ज्याला ॲश्युअर्ड फॅमिली पे आउट असं म्हटलेलं आहे. सुनिश्चित पारिवारिक भुगतान म्हणजे ॲश्युअर्ड फॅमिली पे आउट असं म्हटलंय. येथे देखील पत्रकार परिषदेत जसं सांगितलं होतं ॲश्युअर्ड फॅमिली पेन्शन, असा फॅमिली पेन्शन या शब्दाचा उल्लेख केलेला आहे. तिसरी गोष्ट, मिनिमम ॲश्युअर्ड पेन्शन असं ज्यावेळेस पत्रकार परिषदेत म्हटलं जातंय, तर प्रत्यक्ष राजपत्रामध्ये मात्र मिनिमम ॲश्युअर्ड पे आउट, न्यूनतम सुनिश्चित भुगतान असं म्हटलं गेलेलं आहे. म्हणजे या ठिकाणी केंद्र सरकारने जो यूपीएस मधला पी आहे त्याचा पेन्शन ऐवजी पे आउट हे नामकरण का केलेलं आहे प्रत्यक्ष राजपत्रामध्ये, हे कळण्यास वाव मिळत नाही. म्हणून केंद्र सरकारने याविषयीचं स्पष्टीकरण देणं गरजेचं आहे. किंवा आपणास जर याविषयी काही वाटत असेल तर आपण कॉमेंट बॉक्समध्ये लिहू शकता. केंद्र सरकारने याचा उल्लेख का केला, यामागची भविष्यातील भीती काय असू शकते, याची पुसटशी कल्पना आम्हाला आहे. ते आपल्या लवकरच समोर आणलं जाईल. परंतु मागणी हीच राहील की केंद्र सरकारने त्या अगोदर याविषयीचं स्पष्टीकरण द्यावं. आम्हाला या ठिकाणी कर्मचाऱ्याची ही फसवणूक आहे का अशी शंका मनामध्ये येते. दुसरा विषय येतो की केंद्र सरकारने आपल्या 24 सप्टेंबर 2024च्या पत्रकार परिषदेमध्ये स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही कर्मचाऱ्यांना ॲश्युअर्ड पे आउट देत आहोत, त्यासोबत आम्ही काही रक्कम लमसम स्वरूपात देणार आहोत. हे लमसम स्वरूपात काही रक्कम देऊ हे जे सुतोवाच केले होते स्वतः अश्विनी वैष्णवजी यांच्या तोंडून देखील आपण ऐकू शकता. 5वां पिलर है इस स्कीम का लंपसम पेमेंट एट सुपर एन्युएशन इन एडिशन टू ग्रॅच्युइटी. आणि त्या पत्रकार परिषदेसाठी वापरण्यात आलेल्या नोट्समध्ये देखील स्पष्टरित्या म्हटलेलं आहे लंपसम पेमेंट ॲट सुपर एन्युएशन इन ॲडिशन टू ग्रॅज्युटी. म्हणजे ग्रॅज्युटी व्यतिरिक्त निवृत्ती वेतनावर एक रक्कम पेमेंट आम्ही कर्मचाऱ्यांना देऊ. परंतु प्रत्यक्षात पूर्ण राजपत्र पाहिलं तर या राजपत्रामध्ये लंपसम पेमेंट विषयी स्पष्ट सांगितलेलं आहे, कसं देऊ काय देऊ त्याचं सूत्र सांगितलंय. परंतु ग्रॅज्युटी इन ॲडिशन टू ग्रॅज्युटी या बाबतीत काही स्पष्टीकरण दिलेलं नाही. केंद्र सरकारने या ठिकाणी आमची किंवा कर्मचाऱ्याची स्पष्ट म्हणणं आहे की आपण कर्मचाऱ्यांचं ग्रॅज्युटी हा जो 1972च्या कायद्यान्वये, ग्रॅज्युटी हा कायदा स्वतंत्र आहे, संसदेने तो बनवलेला आहे. शासकीय कर्मचाऱ्यांना ज्या पद्धतीने ग्रॅज्युटी मिळते त्याच पद्धतीने खाजगी स्वरूपात ज्या कंपन्या असतील किंवा इतर बाबी असतील जिथे 5 पेक्षा जास्त कर्मचारी कार्यरत आहेत त्या सर्व ठिकाणी हा ग्रॅज्युटी कायदा लागू होतो. मग केंद्र सरकार प्रत्यक्ष यूपीएसच्या राजपत्रामध्ये ग्रॅज्युटी, ज्याला मराठीमध्ये उपदान म्हणतात, त्याविषयी काहीही शब्दरचना करत नाही. या ठिकाणी आम्हाला वाटते की ही कर्मचाऱ्याची भविष्यातील फसवणूक आहे का, याविषयी केंद्र सरकारने आमच्या शंकेचं निरसन करून आपण यूपीएस मधील कर्मचाऱ्यांना ग्रॅज्युटी देणार आहात का नाही याविषयीचं स्पष्टीकरण देणं आवश्यक आहे, हे आमचं या ठिकाणी स्पष्ट म्हणणं आहे. तिसरी बाब या ठिकाणी स्पष्ट आहे ही येते की ज्यावेळी 24 सप्टेंबर 2024 रोजी मंत्रिमंडळ बैठकीनंतर माननीय अश्विनी वैष्णवजी यांनी स्पष्ट सांगितलं होतं की आम्ही जी काही यूपीएस योजना नवीन कार्यान्वित करत आहोत यामध्ये आम्ही हे 5 पिलरच्या आधारे जे काही कर्मचाऱ्यांना ॲश्युरन्स देत आहोत पेन्शन बाबतीत, या ॲश्युरन्स मध्ये कर्मचाऱ्यांवर कोणताही भार पड़णार नहीं. अपन प्रत्यक्ष ऐकू शकतो. सबसे इम्पोर्टेंट जो आज के इस फैसले का बहुत ही महत्वपूर्ण पार्ट है वो है कि कर्मचारियों पर इस स्कीम का भार नहीं पड़ेगा. मग असं जर असेल तर या यूपीएस योजनेमध्ये कर्मचाऱ्यांचं आयुष्यभर 10% वेतन कपात करून जे काय त्याचा इंडिव्हिज्युअल कॉर्पस तयार होणार आहे, या इंडिव्हिज्युअल कॉर्पस केंद्र सरकार गिळंकृत करणार आहे का? तर स्पष्टरित्या राजपत्र पाहिल्यानंतर ते स्पष्ट होतंय की कर्मचाऱ्याला ॲश्युअर्ड पेन्शन, ॲश्युअर्ड फॅमिली पेन्शन, ॲश्युअर्ड मिनिमम पेन्शन हे जे काय म्हटलं जातंय, म्हणजेच राजपत्रानुसार जे काही ॲश्युअर्ड पे आउट द्यायचं आहे, ॲश्युअर्ड फॅमिली पे आउट द्यायचं आहे, ॲश्युअर्ड मिनिमम पे आउट द्यायचं आहे, त्या बदल्यात कर्मचाऱ्याच्या हयातभर त्याची जेवढी सेवा आहे तेवढ्या कालावधीमध्ये त्याचं 10% वेतनच गिळंकृत करायचं आहे का? या ठिकाणी कर्मचाऱ्याला 10% पगारच आयुष्यभर कमी द्यायचा आहे का? हे स्पष्ट होणं गरजेचं आहे. राजपत्रानुसार तर नक्कीच हे गिळंकृत करायचंय हे स्पष्ट दिसतंय. म्हणजेच कर्मचाऱ्याच्या 10% वेतनावर आयुष्यभर डल्ला मारून
यूपीएस योजनेअंतर्गत त्याला ॲश्युअर्ड पेआउट सुनिश्चित भुगतान देण्याविषयीची ही योजना आणलेली आहे. ही एक प्रकारे कर्मचाऱ्याची घोर फसवणूक आहे. कारण ज्यावेळेस योजना समोर मांडण्यात आली, पत्रकार परिषदेत सांगण्यात आलं, कर्मचाऱ्यावर कोणताही भार पडणार नाही, परंतु या ठिकाणी तर कर्मचाऱ्याचं 10% वेतन आयुष्यभर गिळंकृत करण्याचीच योजना समोर आलेली आहे. ही कर्मचाऱ्याची मोठी फसवणूक आहे. त्यानंतर बाब येते की प्रत्यक्ष ज्यावेळेस यूपीएस योजनेची पत्रकार परिषद घेण्यात आली, त्यामध्ये कर्मचाऱ्याच्या अंशदान हे 10% ठेवण्यात येईल आणि शासनाचं अंशदान मात्र जे 14% आहे एनपीएस मध्ये, त्याऐवजी या यूपीएस मध्ये 18.5% अंशदान शासनाद्वारे देण्यात येईल असं सांगण्यात आलं. म्हणजेच की एनपीएस खात्यामध्ये ज्याप्रमाणे 14% अंशदान दिलं जातं, तसं 18.5% अंशदान हे यूपीएसच्या कर्मचाऱ्याचं जे काही खातं असेल त्यामध्ये दिलं जाईल असं दिसत होतं. परंतु प्रत्यक्षात ज्यावेळेस राजपत्र निर्गमित झालं, त्यावेळेस कर्मचाऱ्याचं जे कॉर्पस खातं आहे, जो काही फंडासाठी संचित निधीचं खातं आहे, त्यामध्ये वेगवेगळे 2 भाग केले. कर्मचाऱ्याच्या खात्याला इंडिव्हिज्युअल कॉर्पस हे नाव दिलं आणि वेगळं जे खातं केलं त्याला पूल कॉर्पस असं एक स्वतंत्र खातं केलं. मग शासन या ठिकाणी आता कर्मचाऱ्याचे जे इंडिव्हिज्युअल कॉर्पस आहे त्यामध्ये फक्त 10% अंशदान देणार आहे आणि 8.5% शासनाचं जे अंशदान आहे ते स्वतंत्र अशा पूल कॉर्पस सारख्या खात्यामध्ये ठेवणार आहे. आणि त्यातून शासनाचं म्हणणं आहे की आम्ही कर्मचाऱ्याला सुनिश्चित भुगतान साठीची जी व्यवस्था आहे ती करणार आहोत. मग या ठिकाणी प्रश्न पडतो की जर शासन कर्मचाऱ्याला एनपीएस आणि एनपीएस अंतर्गत असलेल्या यूपीएस योजने अशा 2 बाबी जर पर्याय समोर देत असेल आणि या 2 पर्यायापैकी कोणताही एक पर्याय कर्मचाऱ्याने स्वीकारण्यास जर शासन सांगत असेल, तर मग यूपीएस सारख्या खात्यामध्ये ज्याच्यातून सुनिश्चित पेन्शन कर्मचाऱ्याला द्यायची, जर 18.5% शासनाचं अंशदान आणि कर्मचाऱ्याचं 10% अंशदान म्हणजे 28.5% अंशदान जर कपात झाली, त्याचं जर गुंतवणूक झाली आणि त्याच्यातून जर 25 वर्ष कालावधीसाठी कॉर्पस तयार झाला, तरच जर सुनिश्चित पेन्शन शासन देऊ शकत असेल तर कर्मचाऱ्याच्या एनपीएस खात्यात जे 24% अंशदानच फक्त जमा होते, त्या खात्यामध्ये उर्वरित 4.5% शासनाचं अंशदान शासन का जमा करत नाही? शासनाने जर कर्मचाऱ्याला दोन्ही पर्याय दिले असतील, भलं त्याला एनपीएस मध्ये राहायचं असेल तर एनपीएस मध्ये राहा, भलं त्याला यूपीएस मध्ये जायचं असेल तर यूपीएस मध्ये जा, असं जर शासनाचं म्हणणं असेल तर शासनाने एनपीएसच्या खात्यावर देखील 18.5% स्वतःचं अंशदान देणं हे नैसर्गिकदृष्ट्या योग्य होईल. शासनाने या ठिकाणी 4.5% अंशदान यूपीएस मध्ये वाढवलंय, याचाच अर्थ 28.5% अंशदान कुठेतरी जमा होऊन त्याचा 25 वर्ष कॉर्पस तयार झाल्याशिवाय कर्मचाऱ्याच्या निवृत्ती वेतनाचा पर्याय होऊ शकत नाही, असं जर एकीकडे शासनाचं यूपीएस सारख्या योजनेमध्ये म्हणणं असेल, तर एनपीएस मध्ये देखील केंद्र सरकारने 18.5% अंशदान देणं गरजेचं आहे. त्याशिवाय नैसर्गिक न्यायाने ह्या यूपीएस आणि एनपीएस योजना समपातळीवर केंद्र सरकारच्या हिशोबाने येणार नाहीत असं आमच्यासारख्याचं म्हणणं आहे. केंद्र सरकारने याविषयी देखील आपलं स्पष्टीकरण दिलं. आणखी पुढची बाब ही येते की केंद्र सरकारने यूपीएस योजनेची घोषणा करत असताना त्यामध्ये जवळजवळ यूपीएस योजनेचं सविस्तर असं स्पष्टीकरण दिलं होतं. पत्रकार परिषदेमध्ये सर्व बाबी सांगितल्या होत्या, पण त्यामध्ये कुठेही असं म्हटलं नव्हतं की कर्मचाऱ्याचं इंडिव्हिज्युअल कॉर्पस हे खातं आम्ही स्वतंत्र करू, पूल कॉर्पस हे खातं स्वतंत्र करू आणि बेंचमार्क कॉर्पस सारखं एक आम्ही लक्षित असलेलं की ज्यातून कर्मचाऱ्याला सुनिश्चित पेन्शनच मिळेल अशा पद्धतीचं एक टार्गेटेबल कॉर्पस झाल्याशिवाय आम्ही सुनिश्चित पेन्शन देणार नाही असं कुठेही म्हटलेलं नव्हतं. परंतु प्रत्यक्ष राजपत्र जेव्हा निर्गमित केलं तेव्हा मात्र केंद्र सरकारने बेंचमार्क कॉर्पस सारखी एक जटिल अशी असलेली अट आणि एक बाब त्यामध्ये आणलेली आहे. आता मुळात राजपत्र जर पाहिलं तर त्यामध्ये बेंचमार्क कॉर्पस ही संकल्पना दिली, परंतु बेंचमार्क कॉर्पस हा किती असणार आहे, म्हणजे थोडक्यात काय की केंद्र सरकारचं स्वतःचं किंवा पीएफआरडी अंतर्गत असलेल्या एनएडीएल मार्फत केल्या जाणाऱ्या गुंतवणुकीचं जे डिफॉल्ट पॅटर्न सिस्टीम आहे, त्या डिफॉल्ट पॅटर्न सिस्टीम या गुंतवणुकीनुसार जी काही रक्कम होईल हीच बेंचमार्क कॉर्पस असणार आहे की आणखी वेगळी त्याच्या सेवा कालावधीवर, त्याच्या सेवेतील कपातीवर आधारित किंवा आणखी इतर काही अशा पद्धतीचा बेंचमार्क कॉर्पस असणार आहे, याविषयीचं कोणतंही स्पष्टीकरण त्या राजपत्रामध्ये दिसून येत नाही. म्हणून बेंचमार्क कॉर्पस ही संकल्पना नेमकं डिफॉल्ट पॅटर्न या बाबीशी निगडीत आहे की आणखी इतर त्याच्या सेवेविषयीच्या कालावधीशी निगडीत आहे, याविषयीचं स्पष्टीकरण केंद्र सरकारनं देणं गरजेचं आहे. यामध्ये ती न दिल्यामुळं नक्कीच शंका निर्माण. आता आणखी एक बाब समोर येते
आणि ही खूप महत्वाची बाब कर्मचाऱ्यांच्या दृष्टीने आहे की केंद्र सरकारच्या UPSच्या राजपत्रामध्ये स्पष्टरित्या म्हटलेलं आहे की आरक्षक सेवा ही कर्मचाऱ्याच्या कपात झालेल्या कालावधीला म्हणून कालावधी जो असेल त्याला आम्ही आरक्षक सेवा धरू, भले त्याची नियुक्ती दिनांक काही असो, त्याची सेवा कितीही कालावधीसाठी प्रत्यक्ष झालेली असो, त्याच्याशी शासनाला घेणं देणं नाही. परंतु कर्मचाऱ्याच्या एकूण कपातीचा कालावधी किती झालेला आहे तीच सेवा त्याची UPS योजनेसाठीची आरक्षक सेवा असेल अशी केंद्र सरकारने म्हटलेलं आहे. आणि याच आरक्षक सेवेमध्ये जर 25 वर्ष सेवा जर त्याने आरक्षक सेवा म्हणून पूर्ण केली असेल, म्हणजे 25 वर्ष जर त्याची नियमित कपात झालेली असेल, तर अशा कर्मचाऱ्यांना आम्ही त्याच्या अंतिम वेतनाच्या 50% अधिक त्यावरती DR मागाई राहत यानुसार जे काही निवृत्ती वेतन पे आउट होईल ते पे आउट आम्ही देऊ. परंतु 25 वर्षापेक्षा कमी आरक्षक सेवा जर झाली असेल तर त्या कर्मचाऱ्याच्या त्या अनुपातानुसार जेवढी कमी सेवा झालेली असेल त्याच्या अनुपातामध्ये त्याच्या गुणाकारामध्ये त्या कर्मचाऱ्याला सुनिश्चित भुगतान मिळेल. आता याविषयीच्या स्पष्ट बाबी आपण भाग 1 मध्ये पाहिले आहे. उदाहरणादाखल UPSच्या भाग 2 मध्ये देखील आपण पाहिलेले आहे. परंतु याबाबत एक मोठी बाब समोर येते, ती बाब अशी की जर कर्मचाऱ्याची कपात झालेले वर्ष जर 25 वर्ष असेल तरच त्याला जर 50% पेन्शन मिळणार, पेन्शन म्हणून सुनिश्चित भुगतान मिळणार असेल, तर जर त्याची सेवा 24 वर्ष झाली असेल तर 48% निवृत्ती वेतन म्हणून आम्ही सुनिश्चित भुगतान देणार असं केंद्र सरकारचं म्हणणं आहे. 23 वर्ष जर आरक्षक सेवा झाली असेल तर 46% एवढं सुनिश्चित भुगतान मिळणार आहे. 22 वर्ष झाले असेल तर 44% एवढं सुनिश्चित भुगतान मिळणार आहे. 21 वर्ष सेवा झाली असेल तर 42% एवढं सुनिश्चित भुगतान मिळणार आहे. 20 वर्ष सेवा झाली असेल तर आम्ही 40% एवढं सुनिश्चित भुगतान देऊ. 15 वर्ष जर आरक्षक सेवा झाली असेल तर आम्ही 30% त्याला अंतिम वेतनाच्या सुनिश्चित भुगतान देऊ. 10 वर्ष सेवा झाली असेल तर आम्ही त्याला फक्त 20% एवढीच सुनिश्चित भुगतान देऊ. असं प्रत्येक सेवा कालावधीनुसार जर केंद्र सरकार आपल्या कर्मचाऱ्याचं सुनिश्चित भुगतान कमी करत असेल तर आता या ठिकाणी गंभीर प्रश्न हा निर्माण होतो. ही योजना जर कॉर्पसवर आधारित असेल, फंड बेस ही योजना असेल, म्हणजे एखादा कर्मचारी जर 26 वर्ष सेवा करत असेल तर त्याची पेन्शन कॅल्क्युलेट करत असताना आरक्षक सेवा ही 25 वर्षे धरली जाणार आहे. भले त्याने 26 वर्ष सेवा केली, म्हणजे 1 वर्ष त्याने प्रत्यक्षात सेवा जास्त केली, त्या 1 वर्षासाठीची कपात त्याने स्वतःच्या वेतनातून 10% दिलेली आहे. शासनाने त्यामध्ये 18.5% अंशदान टाकून कॉर्पस तयार केलेला आहे. परंतु त्याची सेवा मात्र आरक्षक सेवा म्हणून 25 वर्षे धरली जाणार. त्याला पेन्शन मात्र 25 दुने 50 म्हणजे 50% पेन्शन मिळणार. मग 1 वर्ष त्याने जे काही जास्तीची कपात केलेली आहे त्या कपातीचं काय होणार? एकीकडे 24 वर्ष सेवा केली असेल तर तुम्ही 48% पेन्शन देता, 25 वर्ष केली तर 50% देता. मग 26 वर्ष जर त्याने सेवा केली असेल तर त्याला 52% पेन्शन का दिली जात नाही? सुनिश्चित भुगतान जे दिलं जात आहे ते 52% देणं आवश्यक आहे, कारण त्याच्या फंडावर आधारित आपण ही पेन्शन योजना म्हणून तिचं स्वरूप समोर आणलेलं आहे. जर त्याने 27 वर्ष सेवा केली तर त्याच्या अंतिम वेतनाच्या 54% त्याला सुनिश्चित भुगतान देणं हे न्यायिक होते. 28 वर्ष जर सेवा केली तर 54% अंतिम वेतनाच्या त्याला 56% अंतिम वेतनाच्या त्याला सुनिश्चित पेन्शन देणं हे फंड बेस्ड योजनेच्या हिशोबाने योग्य होते. आपण या ठिकाणी कोणत्याही पद्धतीने अगोदर म्हणजे जशी जुनी पेन्शन योजना डिफाइन्ड बेनिफिट पेन्शन स्कीम होती, म्हणजे त्यामध्ये किती पेन्शन मिळणार हे फिक्स होतं, त्यासाठी कोणत्याही पद्धतीचं आपण कर्मचाऱ्याचं कॉन्ट्रीब्युशन घेत नव्हतं, अंशदान घेतलं जात नव्हतं. या ठिकाणी कर्मचाऱ्याच्या वेतनातलं अंशदान घेतलं जाणार आहे. उदाहरणार्थ एखाद्या कर्मचाऱ्याची आरक्षक सेवा जर 30 वर्ष होत असेल तरी त्याची पेन्शन आपण कॅल्क्युलेट करत असताना 25 वर्षच धरली जाणार आहे. 300 महिने भागिले 300 महिने एवढंच सूत्रानुसार आपण त्याची पेन्शन कॅल्क्युलेट करणार आहोत. याऐवजी जर आपण त्या कर्मचाऱ्याची सेवा जर 25 वर्षापेक्षा कमी झाली, ज्या अनुपातामध्ये आपण त्याची पेन्शन कमी करताय त्याच पद्धतीने 25 वर्षापेक्षा जास्त पेन्शन झाली, म्हणजेच आपल्या उदाहरणातील 30 वर्ष पेन्शन झाल्यानंतर त्याला 60% एवढं सुनिश्चित भुगतान देणं हे आपल्या या योजनेच्या स्वरूपावरून, या राजपत्रावरून
या फंड बेस्ड सिस्टीम असलेल्या युपीएस योजनेनुसार देणं योग्य ठरतं. 5 वर्ष त्याचं आपण जास्तीचं अंशदान त्याच्या वेतनातून का घेत आहे? 5 वर्ष, उदाहरणार्थ एखादा कर्मचारी जर आणखी जास्त वर्ष कालावधीसाठी सेवा जर केली, मी एक उदाहरण काढलंय, ते उदाहरण आपल्या समोर मांडतो. हे उदाहरण असं आहे की जर कर्मचारी 1/1/1980 ला त्याचा जन्म झाला असेल आणि 1/1/2005 ला तो जर केंद्र सरकारच्या सेवेत आले असेल, म्हणजे 25 वर्षाचं वय असताना तो शासकीय सेवेत येतोय. 25 वर्षाचं वय असताना शासकीय सेवेत आल्यानंतर तो कर्मचारी 60 वर्ष सेवा झाल्यानंतर म्हणजे 31/1/40 रोजी तो सेवानिवृत्त होतो. मग आता त्याने जर एकूण सेवा 35 वर्ष केली असेल आणि त्याची युपीएस मध्ये आपण सुनिश्चित भुगतान कॅल्क्युलेट करत असताना जर 25 वर्ष, 35 ऐवजी 25 वर्ष एवढी सेवा धरून जर त्याच्या अंतिम वेतनाच्या 50% आपण त्याला सुनिश्चित भुगतान देणार असताल, तर वरचे 10 वर्ष त्याचं 10% जे अंशदान आपण कपात करून घेतलंय, त्याची जी गुंतवणूक केली, या रकमेतला जर फरक पाहिला, तर जर 25 वर्ष सेवा केली असताना त्याचं एकूण कॉर्पस हा जर 100 रुपये होत असेल, तर पुढच्या 5 वर्षामध्ये तो कॉर्पस डबल होतोय, म्हणजे तो 200 रुपये होतोय. 35व्या वर्षी तो 2.5 पट होतोय, म्हणजे जवळजवळ 500 रुपये एवढा तो कॉर्पस होतोय. म्हणजे 25 वर्ष सेवा असताना त्याचा कॉर्पस 100 रुपये असतानाच जर आपण त्याला 50% सुनिश्चित पेन्शन देऊ शकत असाल, तर त्याचा कॉर्पस एक्स्ट्रा 400 रुपये आपण का घेता? मग 35 वर्ष सेवा या अनुपातानुसार जर आपल्याला जायचं असेल, तर त्याला अंतिम वेतनाच्या 70% एवढं पेन्शन देणं ह्या युपीएस योजनेच्या स्वरूपानुसार न्यायिक ठरतंय. तेच नैसर्गिक आहे. म्हणून केंद्र सरकारने याविषयी गांभीर्याने विचार करून 25 वर्षापर्यंतच सेवा कालावधी ठरवणं हे चुकीचं होतंय, किंवा 25 वर्षापेक्षा कमी कालावधीत जर अनुपातिक प्रमाणात त्या प्रमाणात पेन्शन कमी केली जात असेल, तर 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी त्याच प्रमाणात त्याच अनुपातामध्ये पेन्शन देणं हे सुद्धा क्रमप्राप्त ठरतंय. याविषयी केंद्र सरकारने थोडा गांभीर्याने विचार करणं गरजेचं आहे. नैसर्गिक न्यायाच्या दृष्टीने, समतेच्या दृष्टीने हे योग्य आहे. कारण अनुपातात जर आपण पेन्शन कमी करत असाल, तर त्याच अनुपातात फंड बेस्ड असलेल्या सिस्टीम असणाऱ्या युपीएस योजनेत आपण पेन्शन वाढवून देणं सुद्धा गरजेचं ठरत आहे. आणि या ठिकाणी जर ते आपण वाढवून देणार नसाल, तर 25 वर्षानंतर प्रत्येक महिन्यानिहाय कर्मचाऱ्याचं जास्तीचं अंशदान घेणं हे कर्मचाऱ्यांसाठी केलेली फसवणूक आहे. म्हणून त्याच्या 25 वर्षाच्या सेवा कालावधीतला जो कॉर्पस आहे त्याच्यावर आपण सुनिश्चित पेन्शन देऊ शकता, आणि उर्वरित जो कॉर्पस आहे, मग भला तो फुल कॉर्पस असेल किंवा इंडिव्हिज्युअल कॉर्पस असेल, दोन्ही कॉर्पस मधल्या रकमा या सेवानिवृत्तीच्या वेळी कर्मचाऱ्यांना मिळणं हा कर्मचाऱ्याचा हक्क बनतो. म्हणून माझी केंद्र सरकारला विनंती राहील की युपीएस योजनेविषयी आता जी काही सुधारणा करायची किंवा नवीन ह्या ज्या बाबी समोर येतात की अनुपातिक पेन्शन जर आपण युपीएस मधून देणार असाल, तर 25 वर्षापेक्षा जास्त सेवा कालावधी असणाऱ्या कर्मचाऱ्यांचं कपात केलं जाणारं अंशदान आणि शासनाचं त्यामध्ये दिलं जाणारं 18.5% अंशदान, ही सर्व रक्कम कर्मचाऱ्याला त्याच्या निवृत्तीच्या वेळी मिळणं न्यायिक ठरत आहे. याविषयी केंद्र सरकारने सुधारणा करणं गरजेचं आहे. आपल्या समोर जर काही उदाहरणं असतील, आपल्याला काही याविषयी जर सुचत असेल, तर खाली कॉमेंट बॉक्समध्ये नक्की लिहा. आणखी याविषयीच्या आणखी काही फसवणूक करणाऱ्या बाबी आहेत, त्या बाबी पुढील काही व्हिडिओमध्ये आपण नक्कीच घेऊन येऊ. आता सध्या आपण केंद्र सरकारच्या युपीएस आणि एनपीएस योजनेविषयी बोलतोय. आता याच योजना महाराष्ट्रामध्ये लागू करायच्या. एनपीएस सारखी योजना लागू झालेली आहे. त्याच्या अगोदर बऱ्याच कालावधीसाठी डीसीपीएस सारखी योजना होती. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी ही डीसीपीएस, एनपीएस, यूपीएस आणि राज्य शासन अनुपात असलेलं आरएनपीएस, रिवाइज्ड एनपीएस याविषयीच्या अतिशय विस्तृत आणि गंभीर दुर्दैवी बाबी आहेत, त्या देखील आपल्या समोर घेऊन येणार आहे. या व्हिडिओमध्ये आपण फक्त पाहिलंय युपीएस योजनेमध्ये केंद्र सरकारच्या काही स्पष्टता राजपत्रामध्ये न दिल्यामुळं आणि अनेक बाबीविषयीची चलाखी केंद्र सरकारने केल्यामुळं कर्मचाऱ्यांची चांगल्या प्रकारे फसवणूक सरकार यामध्ये युपीएस अंतर्गत करू पाहत आहे. त्यातली ठळक फसवणूक म्हणजे युपीएस मधल्या पेन्शन ऐवजी पे आउट म्हटलेलं आहे.
दुसरी ठळक फसवणूक म्हणजे जर 25 वर्षाच्या आत आरएक्स सेवाच्या कालावधीसाठी त्या अनुपातामध्ये जर पेन्शन कमी केली जात असेल तर 25 वर्षापेक्षा जास्त कालावधीसाठी केल्या जाणाऱ्या कपातीची रक्कम कर्मचाऱ्याला मिळणं हा कर्मचाऱ्याचा हक्क बनतो. आणि जर ती रक्कम मिळत नसेल तर कर्मचाऱ्याला देखील त्याच्या सेवा कालावधीच्या आरएक्स सेवेनुसार त्या अनुपातामध्ये जास्तीची पेन्शन मिळणं हा कर्मचाऱ्याला नैसर्गिक न्याय ठरतो. अशा काही बाबी आजच्या व्हिडिओमध्ये आपल्यासमोर मांडल्या. आणखी यामध्ये काही बाबी ज्याला बिटवीन द लाईन म्हणतात त्या आहेत, त्या देखील लवकरच आपल्यासमोर घेऊन येणार आहे. सध्या कर्मचाऱ्यांच्या एनपीएस आणि यूपीएस विषयीच्या बाबी केंद्र सरकारच्या कर्मचाऱ्यांसाठी असलेल्या आपल्यासमोर मांडल्या. महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांनी ह्या थोड्या समजून घेणं यासाठी गरजेचं आहे की याच एनपीएस वर आधारित महाराष्ट्रामध्ये एनपीएस आणि याच यूपीएस वर आधारित महाराष्ट्रामध्ये यूपीएस किंवा आरएनपीएस समोर येऊ पाहते. म्हणून केंद्र सरकारच्याच बाबी जर समजल्या नाही तर महाराष्ट्रातल्या समजणार नाही. कारण केंद्र सरकारच्या तरी काही बाबी चांगल्या म्हणूया, पण महाराष्ट्रातील कर्मचाऱ्यांसाठी मागील 20 वर्षामध्ये अतिशय दुर्दैवी बाबी समोर आलेल्या आहेत. त्याही आपल्या समोर घेऊन येण्याचा नक्कीच प्रयत्न राहील. आणि ते समजण्यासाठी आपल्याला हे केंद्र सरकारचं एनपीएस आणि यूपीएस वास्तवरित्या समजणं गरजेचं आहे. म्हणून हे मागील काही व्हिडिओ आपल्या समोर आणले. कर्मचाऱ्यांना विनंती राहील, एनपीएस जर समजून घ्यायचं असेल, एनपीएस मधून मिळणारी अंतिम वेतन किती मिळणार आहे हे आणि वास्तव एनपीएस काय हे जर समजून घ्यायचं असेल तर एनपीएस बाबतीतले 2 व्हिडिओ जे आहेत ते आपण नक्की पहा. आणि यूपीएसची राजपत्र जर सविस्तर मराठीमध्ये समजून घ्यायचं असेल तर यूपीएस बाबतीत उदाहरणासाठी भाग 2 आणि राजपत्र समजून घेण्यासाठी भाग 1 असे 2 व्हिडिओ आपल्या समोर आहेत, तेही नक्की पहा. या सर्वांविषयी जर आपलं काही मत असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की टाका. आपल्यातून काही उदाहरणं जर समोर आले, आपल्या जर आणखी काही शंका या यूपीएस विषयी असतील त्या जर समोर आल्या तर त्याला धरून आपल्याला आणखी स्पष्टीकरण देता येईल आणि वास्तवता यामधली समोर आणता येईल. म्हणून विनंती राहील की आपले म्हणणे कमेंट बॉक्समध्ये नक्की मांडा. हा व्हिडिओ आवडला तर इतर कर्मचारी बंधू भगिनींपर्यंत पोहोच करा आणि पुढील व्हिडिओसाठी या चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.